करण्यात आलेली आहे, कशी परवानगी मिळाली, काय नेमका विषय? आपण गेल्या वर्षापासून आपण मागणी करत होतो भाडेवाढीची परिवहन विभागाकडे, आरटीओ कार्यालयाकडे, रिक्षा चालक मालक असोसिएशन कल्याण शहरच्या वतीने व कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने. तर त्याच अनुषंगाने आज शासनाने आम्हाला भाडेवाढ 3 महिन्यापूर्वी दिलेली आहे. भाडेवाढ दिल्यानंतर मीटरमध्ये बदल करायला 3 ते 3.5 महिने गेले. त्यामध्ये आज मीटरमध्ये 90 ते 95% मीटर रिकॅल्क्युलेशन झालेलं आहे. त्याच अनुषंगाने आम्ही आता कालपासून शेअरचे रेट प्रतिप्रवासी हे जाहीर केलेले आहेत. तो 3 ते 5 रुपये प्रमाणे प्रतिप्रवासी वाढलेले आहेत. तरी प्रवाशांना विनंती आहे की आपण तो दर वाढलेला आहे तर 3 ते 5 रुपये प्रतिप्रवासी तो रिक्षा चालकांना द्यावा. आणि रिक्षा चालकांना विनंती आहे की आपण दिलेल्या दराप्रमाणेच पैसे प्रवाशांकडून घ्यावे ही विनंती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.